तर भाजपला समर्थन देण्यामागे आपली नेमकी भूमिका काय आहे हे गीता गवळींनी स्पष्ट केलं आहे. गीता गवळी जाणार कोणाबरोबर, शिवसेना की भाजप, याचं उत्तर आलेलं आहे. गीता गवळी आलेल्या आहेत भाजपाबरोबर. ताई, सांगू शकाल की कालपासून एक स्पर्धा सुरू होती पक्षांमध्ये, नेमकी कोण तुमच्या बाजूने येते, तुम्ही कोणाबरोबर जाताय, काय झालं कारण की तुम्ही भाजपाबरोबर ऑफकोर्स सीएम साहेब भेटले आम्हाला आणि भाजप विकास करतो, पारदर्शक करतात आणि लोकांचा विकास करतात हे आपण पाहिलं पण आहे. आणि जनतेने जास्तीत जास्त भाजपला साथ दिली आहे हे पण आपण सर्वांनी बघितलंय. आणि मला विश्वास होता की आमच्या वॉर्डमध्ये तसाच विकास होईल जसं भाजप करतो सर्वीकडे. आणि होता, फुल कॉन्फिडन्स होता. आणि जेव्हा सीएम साहेब स्वतःहून बोलले आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे ती. जेव्हा हे कम्युनिकेशन सुरू होतं शिवसेनेबरोबर देखील कुठेतरी दुखावला गेलात का आपण, की ज्या पद्धतीने गेले 12 वर्ष ज्यांच्याबरोबर संपर्क होता त्यांच्याबरोबर न करता एकनाथ शिंदेकडनं काही नसेल? उद्धव साहेबांबरोबर मला काहीच बोलायचं नाही. उद्धव साहेबांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. खालच्या लोकांनी थोडा दुखवला, त्याच्यामुळे आमची एक सीट गेली आज. नाहीतर आज आमची अजून एक नगरसेवक राहिली असती. तर थोडं दुःख आहे, ऑफकोर्स दुखवलंय त्या विषयावर. तुम्ही जी मागणी केली होती की तुम्हाला सुधार समिती असेल, स्थायी समिती असेल, ह्यामध्ये सदस्यत्व मिळावं, ही मागणी भाजपने मान्य केली? हा, ऑफकोर्स केली आहे. साहेबांनी शब्द दिलाय. काय शब्द दिला? की जे पण आहे मी स्टँडिंग मागितली आणि आपल्या हेल्थ कमिटी मागितली आणि साहेब बोले आपण करू. आता भाजपाबरोबर आल्यानंतर भाजपाचा जो पारदर्शक अजेंडा असेल, एवढी वर्ष शिवसेनाला तुम्ही साथ दिली, आता त्यांच्या विरोधात जाण्याची वेळ आली तर चालते? विरोध म्हणजे बघा, जेव्हा साथ दिली त्यांनी पण दिली, आम्ही पण दिली. आता सध्या जेव्हा सर्व इलेक्शन वेगळे वेगळे लढले, त्यांनी सीट नाही टाकली असती, आज आम्ही शिवसेनेबरोबरच राहिलो असतो. आज सीट टाकली, आज सर्व वेगळे वेगळे लढले आणि आज आम्हाला वाटलं की भाजपच विकास करू शकतो आणि आम्ही त्यांच्याबरोबर जुडू, तर आम्ही अजून डबल विकास करू आमच्या लोकांसाठी. आणि मेन आम्ही अजेंडा लोकांसाठीच आम्ही निर्णय केलाय, बाकी काहीच नाही. लोकांना सेना भवनात गेलात आणि तिथून परत फिरला, काय नाही जाणार. साहेबांनी बोललं रिस्पेक्ट आहे. पॉलिटिकली विषय वेगळा होतो आणि साहेबांनी मला स्वतःहून बोलवलं, बोलले ये भेट. फक्त आमची टायमिंग मॅच नाही झाली म्हणून साहेबांना फ्लाईट पकडून निघाला. उद्धव ठाकरे भेटले असते त्याचा निर्णय वेगळा? काय माहिती, काय सांगू शकत नाही. या होत्या गीता गवळी, ज्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्यांना, त्या उद्धव ठाकरेंना भेटल्या नाही पण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि म्हणूनच त्या भाजपाबरोबर आलेल्या आहेत. रश्मी पुराण, केबीपी माझा.